72 तासात शेतकऱ्यांवर येतंय सगळ्यात मोठं संकट। आतापर्यंत ज्याची भीती होती तीच परिस्थिती आता निर्माण होणार। ऑगस्ट महिना सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झालेला आहे, पण तेवढ्यात मान्सूनच्या संदर्भात एक असा धोकादायक अंदाज वर्तवलाय की ज्याने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे। खरं तर 2-3 दिवसापूर्वी ऑगस्ट महिन्याचे अंदाज आले होते, पण आजचा जो अंदाज आलाय तो खास करून शेतकऱ्यांसाठी आहे आणि तो आतापर्यंतचा सगळ्यात भयानक अंदाज आहे। लक्षात घ्या, पाऊस कमी होणार किंवा जास्त पडणार या अंदाजामध्ये ही गोष्ट नाहीये, तर एक असं तिसरं संकट आहे की जे शेतकऱ्यांवर कोसळणार, जे गेल्या 10 वर्षात कधीच कोसळलं नव्हतं। एक विचित्र संकट कोसळणार आहे। निसर्गाचा असा विचित्र हल्ला होतोय की ज्याने शेतकऱ्याचं अक्षरशः मोठं नुकसान होणार। इतिहासातला हा सगळ्यात धोकादायक महिना ठरणार आहे। खरं तर या वर्षीचा जो काळ होता तो खूप भयानक होता। खरं तर जूनमध्येच मान्सूनची एंट्री होत असते, पण जून महिन्याचा अक्षरशः 20-22 तारीख गेली, 25 जूनपर्यंत कुठेच पाऊस आला नव्हता आणि जूनच्या एंडिंगला थोडाफार पाऊस सुरू झाला। जुलैमध्ये खूप आशा होती, पण जुलैमध्ये देखील पाऊस हा फक्त पुण्याचा घाटमाथा, कोकण किनारपट्टी आणि विदर्भातला काही भागातच झाला। मधला जो भाग आहे, ज्यामध्ये उत्तरेकडचे जिल्हे असतील, त्यानंतर मराठवाड्याचा भाग असतील, तर इकडे कुठेच पाऊस झाला नाही। पण झालं वेगळंच। काही ठिकाणी जिथे पाऊस पडला तिथे ढगफुटी झाली, तर काही ठिकाणी प्यायला पाणी नाही। मग शेतकरी आता विचार करतोय की आता तरी पाऊस येईल का? आता प्रत्येक जण हवामान खात्याच्या अंदाजाचा वाट पाहत होता। खरं तर प्रत्येक 5 दिवसाचा अंदाज हवामान खात्याकडून दररोज दिला जातो, पण आजचा जो अंदाज आलाय तो अतिशय वेगळा आहे, कारण की याच्यामध्ये 30 ऑगस्ट पर्यंत काय होणार याची अक्षरशः माहिती देण्यात आली। पहा, आता दरवर्षी दर महिन्याचा अंदाज दिला जातो, त्याप्रमाणे ऑगस्टचाही देण्यात आला, पण आत्ताचा जो अंदाज आहे तो ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। कारण की एकतर बऱ्याचशा ठिकाणी आधीच विहिरींना पाणी नाहीये, बंधारे सुकलेत, धरणं मोकळेच आहेत, कुठेतरी थोडाफार पाऊस मराठवाड्यात होत होता, पण तेवढ्यात एक भयानक अंदाज समोर आला ज्याने अक्षरशः शेतकऱ्यांची झोप उडवली। कारण की आता महाराष्ट्रावर एक नाही, 2 नाही, तर 3 मोठी संकट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर कोसळणार। पहा, मागच्या 10-15 वर्षामध्ये काय व्हायचं की पाऊस कमी पडला की पिकांना पाणी कमी पडायचं, पिकांचं उत्पन्न कमी व्हायचं। पण आता जे संकट आले ते अतिशय विचित्र आणि भयानक आहे, कारण की एक जो राक्षस होता, जो मान्सूनला अडवत होता, तो राक्षस आता पुन्हा एकदा जागा झालाय आणि तो पहिल्यापेक्षा दुप्पट पद्धतीनं जागा झालाय आणि त्या राक्षसाचं नाव आहे सुपर एल निनो। आता एल निनोच्या बातम्या गेल्या 2-3 महिन्यापासून प्रत्येक शेतकरी ऐकतोय, पण आताचा जो एल निनो आहे तर तो त्याचं तीव्र रूप असून त्याचं नाव सुपर एल निनो आहे। आता पहा, सुपर एल निनो हा एल निनोचा सगळ्यात तीव्र प्रकार असतो आणि तो आता सक्रिय होतोय। पहा, कालपर्यंत फक्त पाऊस कमी पडेल अशी माहिती सांगण्यात आली होती, पण त्या पावसासोबत अशी 2 विचित्र संकटे येत आहेत की ज्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात झालं नव्हतं इतकं भयानक नुकसान होऊ शकतं। पहा, प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे अंदाज जाहीर करण्यात आले। पूर्वी फक्त सांगितलं जायचं महाराष्ट्रात इतके टक्के पाऊस पडेल, तितके टक्के पाऊस पडेल, या जिल्ह्यात कमी, त्या जिल्ह्यात कमी, पण पहा, पावसाचा प्रश्न राहिलेला नाहीये, तर शेतकऱ्यांच्या पिकांचा काळ ठरणारी एक परिस्थिती निर्माण होते आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 30 ऑगस्ट पर्यंत कोणत्या जिल्ह्यात कुठे कुठे काय होणार, कुठे कसा पाऊस पडेल, कुठे काय परिस्थिती निर्माण होईल, पिकांना नेमकं कोणता धोका, काय खबरदारी घ्यायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात येणार। पहा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यातला एक धोकादायक अंदाज आता जाहीर झालाय। दर महिन्याला हवामान खातं प्रत्येक महिन्याचा अंदाज जाहीर करत असतं, तसंच दररोज पुढील 5 दिवसाचा अंदाज जाहीर करत असतं। जुलै महिना संपताना देखील ऑगस्टचा अंदाज आला होता, पण साधारणपणे आता ऑगस्ट महिना सुरू होऊनही बरेच दिवस झाले, पण 30 ऑगस्ट पर्यंत काही अशा तारखा सांगितल्या गेल्यात की त्या तारखांना मोठा धोका वर्तवला जातो। आता असं हे सगळं आपल्याला माहिती आहे की दर महिन्यामध्ये पाऊस येतो, काही काळ सुरू राहतो, त्यानंतर विश्रांती घेतो आणि पुन्हा एकदा सुरू होतो। हे एक प्रकारचं चक्र आहे। आता हे चक्र ऑगस्टमध्ये राहणार, पण ऑगस्टचा जो पहिला हप्ता आता जवळपास संपला आहे, आता दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि जवळपास चौथा हप्ता, याच्यात काय होतंय हे ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल। आता पहा, जवळपास दुसऱ्या हप्त्यामध्येच एक मोठं संकट दुसरा हप्ता संपताना येते, त्यानंतर पुढे विश्रांती, त्यानंतर तिसऱ्या हप्त्यामध्ये दुसरं संकट आणि शेवटच्या हप्त्यामध्ये एक असं संकट येते की ज्याने शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान होईल। आता हे नेमकं संकट कोणते आहेत, कोणते धोके आहेत, कोणत्या कोणत्या तारखांना या धोक्यांची पातळी वाढणार, पावसाचं वितरण कसं होणार, हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पाऊस कसा पडला हे जर 30 सेकंदात तुम्ही समजून घेतलं
तर तुमचे पावसाचे सगळे अंदाज बरोबर येतील. आता एक मुद्दा इथे लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी, पुणे, नाशिक हा जो कोकण किनारपट्टी शेजारचे जे जिल्हे आहेत तर त्या भागात आता प्रचंड पाऊस पडलाय. दुसरीकडे विदर्भात देखील समाधानकारक पाऊस पडलाय, पण सगळ्यात कमी पाऊस पडलाय महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये येतोय मराठवाडा. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा अरबी समुद्रातून बाष्प येतं तेव्हा ढग येतात आणि ते कोकणातून येतात आणि त्यामुळे अक्षरशः कोकण किनारपट्टी आणि जे घाटमाते आहेत म्हणजे नाशिकचा असेल, कोल्हापूरचा, पुण्याचा, तिथे पाऊस पडतो आणि पुढे ढग सरकत नाही आणि त्यामुळे मराठवाडा हा कोरडा राहतो. आता दुसरीकडून प्रणाली असते बंगालच्या उपसागरातली, जी सगळ्यात आधी हाहाकार उडवते विदर्भात आणि त्यानंतर उरले सुरलेले ढग जे आहेत ते मराठवाड्यात येतात. पण यावेळेस असं झालं की दोन्हीकडूनही प्रणाली कमकुवत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक कमी पाऊस झाला. आता कदाचित हे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल की मागचं कशाला सांगता, पुढचं सांगा. आता पुढची माहिती लक्षात घ्या. आता ऑगस्टचा पहिला हप्ता जो होता तर त्याच्यामध्ये जो अंदाज वर्तवला होता की ज्याच्यामध्ये कोकण विभाग आणि घाटमाथ्यांवर पाऊस पडेल तर ते खरोखर तसं ठरलंय. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसऱ्या आठवड्याची. दुसरा आठवडा म्हणजे 14 ऑगस्टपर्यंतचा जो काळ आहे तर त्याच्यामध्ये पावसाचे चित्र बदलणार. पण सगळ्यात धोकादायक परिस्थिती ही 22 ऑगस्टपासून तयार होते. मग 22 ऑगस्टपासून काय होणार हे आता समजून घेण्याआधी आपल्याला दुसऱ्या हप्त्याचा धोका घ्यावा लागेल. आजपासून 14 ऑगस्टपर्यंत पावसाचं चित्र बदलते. आता याच्यामध्ये परिस्थिती बदलणार, ज्याच्यामध्ये अहिल्यानगरच्या बऱ्याचशा भागामध्ये एक विचित्र ढगांची प्रणाली सक्रिय होईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाड्यामध्ये एक विचित्र प्रणाली होईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीडमध्ये देखील पावसाची एक सुरुवात होईल. त्यानंतर नांदेड जिल्हा, त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. आता खरं तर हे सगळे पाऊस होत असताना मधला जो भाग अडकतोय तर तो आहे मराठवाड्याचा. आता त्या भागात काय होईल तर लक्षात घ्या, 14 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, ज्यामध्ये बीड, त्यानंतर नांदेड, त्यानंतर धाराशिव या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. पण खरा धोका जो आहे तर तो 22 ऑगस्ट नंतर सुरू होतोय. इथे लक्षात घ्या, इथे असं होणार आहे की कमी पावसाचा विषय सोडा, पण अगदी काही मिनिटामध्येच 170 ते 180% पाऊस पडेल. होय, आता तुम्ही मला हे तर चांगलं आहे, पण मुद्दा लक्षपूर्वक लक्षात घ्या, कारण की 170 ते 180% पाऊस जेव्हा काही तासातच पडतो तेव्हा अतिशय जपून राहणं गरजेचं आहे. हवामान खात्याच्या सूचनांकडे बारीक लक्ष ठेवणं देखील गरजेचं आहे, कारण की जरी पाऊस आला तर तो इतका तीव्र असेल की तुमचं जगणं मुश्किल होऊ शकतं. त्यामुळेच लक्षपूर्वक संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारे अलर्टची परिस्थिती निर्माण झाली. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली आहे किंवा ज्यांच्या पेरण्या बाकी आहेत तर त्यांच्या शेताचंही अक्षरशः माती वाहून जाण्याचा धोका याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आता हे 170 ते 180% जो पाऊस आहे तर तो महाराष्ट्रात कुठेही आणि कधी होऊ शकतो. फक्त तो काळ जो आहे तर तो 22 ऑगस्ट नंतर होणार आहे. तर त्यामुळे त्या काळामध्ये सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत तुमच्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस झाला, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहता, नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.